आज माझ्या आवडीचे माणसं मला भेटायला माझ्या घरी आलेले आहेत. पण आमचे बाबा नेमकं कुणी पाहुणे आल्यावरती काही झाल्यावरती नेमकं त्यांना कटिंग करायचं, काहीतरी वेगळं काहीतरी करायचं सुचतं. आणि रामेश्वरी त्यांची अशी कटिंग करत होती, पण ती मध्ये मध्ये टक्कल सोडत होते. त्याच्यामुळे मी तिला करून दाखवलं हे असं करायचं आहे. आणि रामेश्वरीने बाबाची कटिंग दाढी वगैरे सगळं मस्तपैकी करून घेतली. बाबांना काय गावात आता जाता येत नाही. पहिलं सुरुवातीला जेव्हा बाबा तरुण होते तेव्हा गावात जायचे, पण आता त्यांना जाता येत नाही. आता तुम्ही बघितलं आहे, आम्ही बाबांची अशी कटिंग वगैरे करून घेतलेली आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या घरी आलेले माझे पाहुणे, माझे जीवाभावाची माणसं. आपण त्यांच्यासोबत आज बोलूया. मी आजारी आहे आणि आजारी असल्यामुळे माझी माणसं मला भेटायला आल्यात. आणि कुणी जर विचारलं तुझं बरं आहे का, तुझं काय चाललं आहे, आणि हे विचारल्यावरती खूप बरं वाटतं. असंच यांनी मला विचारलं, मायेने हात फिरवला ना, खूप बरं वाटतं. तर आपण भेटूया त्यांना. तर चला. हाय, हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणी. तर माझ्या जीवाभावाची माणसं मला आज भेटायला आलेले आहेत. आणि ह्या आहेत माझ्या मिस्टरांच्या सगळ्यात छोट्या आत्या. आणि ह्या मला खूप जीव लावतात. दर 4 दिवसांनी फोन करतात. नाही फोन केला तर खवळतात, काही चुकलं तरी ओरडतात. अगदी आईसारखं जीव लावतात. त्या तिघी मला खूप जीव लावतात. ह्या माझ्या मिस्टरांच्या मधल्या आत्या आहेत आणि त्या सगळ्यात मोठ्या आत्या आहेत. आणि सगळ्यांचा स्वभाव एकदम खूप छान आहे, मला खूप आवडतो. आणि यांची मी आतुरतेने वाट बघते. आणि ह्या महिन्यातून एकदा कवाय ना आम्हाला भेटायला येतातच इकडं. आणि आल्यावर मला खूप आनंद वाटतो. मला वाटतं त्यांनी आमच्या घरी मुक्कामाला वगैरे राहावा, पण त्यांच्या घरी काम असतं. त्यांना छोटी छोटी नातवंड आहे, त्याच्यामुळे ते जास्त करून राहत नाही. आणि आता त्यांच्या आईचा आज महिना आहे, त्याच्यामुळं ते आलेले आहेत. आणि आता आई अण्णा राहिले नाही, पण आम्ही आहोत, त्याच्यामुळे आमच्याकडे त्या कायम काम येतात. आणि इकडे जे आहेत ना ते हे त्यांचे आत्यांचे मोठ्या आत्यांचे मालक आहेत. आणि हे छोट्या आत्यांचे मालक आहेत. हेही खूप मला जीव लावतात, अगदी वडिलांसारखं जीव लावतात. ते मामा तर कायम कायम फोन करतात, विचारतात काय चाललंय तुझं, बरं आहे का, काय सगळं व्यवस्थित आहे. आणि अजून काय, एक मामा झोपलेले आहेत तिकडे टोपी घालून बसलेत. आणि हे सगळे मला भेटायला आलेत आज. आणि मला खूप आनंद झाला. हे आणि ह्या आत्या ना सारखं मारतात मला. इकडे बघा ना, इकडे बघा ना. आणि आता यांना खूप उशीर होत आहे, त्याच्यामुळे ते चाललेले आहेत घरी. बाय. तुला बरं चालले चांगलं आहे आहेत माझ्या मिस्टरांच्या 3 आत्या आणि 3 मामा आलेले आहेत. आणि ते मला भेटण्यासाठी घरी आलेले आहेत. त्यांना घरी आलेलं बघून मला खूप आनंद होतो. मला खरंच वाटतं ते आमच्या घरी राहावे, पण त्यांना काही टाईम नसतो, त्याच्यामुळे ते राहत नाहीत. पण असं त्यांना जायला उशीर देखील झाला होता. त्या सकाळी आल्या होत्या आणि लांब जायचे, उरुळी कांचनला जायचं होतं त्यांना, इकडून नगर जिल्ह्यातून पर पुणे जिल्ह्यात. त्याच्यामुळे त्यांना उशीर होणार होता, त्याच्यामुळे त्यांची गडबड चालली होती, आम्हाला निघू दे, घरी लेकरं आहेत, गाया गुरं आहेत सगळ्यांच्या घरी, त्याच्यामुळं आम्हाला जायचं आहे, आम्हाला घरी काम आहे, जाऊ दे, असं त्यांचं चाललेलं होतं. मग मी त्यांना हळदी कुंकू लावून घेतलं. म्हणलं चला, त्यांना नको उशीर व्हायला, अंधार पडायला. आणि मग आम्ही सगळ्यांनी एकमेकांना हळदी कुंकू लावलो. ह्या आत्याला ज्यांना मी हळदी कुंकू लावते त्यांचाही स्वभाव अगदी मनमोकळा आहे, खूप छान स्वभाव आहे. मला ह्या सगळ्यांचा खूप स्वभाव आवडतो. आणि त्या मला मुलगी मानतात. त्यांना तिघींनाही मुली नाहीत, पण मी त्यांची मुलगी आहे असं त्या मला कायम म्हणतात. आणि मीही त्यांना आईसारखं जीव लावण्याचा प्रयत्न करीन.
आता भाऊ गेले भाऊ गेला दिंडीत रात गेला नको बाई. माझ्या नंतर गेला म्हणलं येणार नाही गेला. गेला 2 पिशे घेऊन गेला भाऊ नाही गेला अरे किती ती पैसे बी आता कोणाकडे देताय आता जानूकडे जाणून घे तू पैसे आता माझा किती रोज कसलं वाईट खायचंय? जानूला दा हा जानूला देशील का दे बरं का आणि बैयाला दा कोणला दा ना बैयाला दा हे बैयाला द्यायचा जानूला द्यायचा खाऊन बघ का कोणला कोणला हा आणि हे कोणला हे कोणला अजून मला 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 आहे. जा पळ बघू किती आहे बै बै दाखवा ना बै भैयाचा तुमचा माझा जो माझा आपण खाऊ आलो बै